नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, अजून कापसाचे भाव वाढतील का, शेतकऱ्यांचे काय मत आहे, तसेच तज्ञांचे काय मत आहे याबाबत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या यूट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। चला तर मग सुरू करूया। मागील 2 आठवड्यापासून कापसाच्या भावात सुधारणेचे वारे आहेत। वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीत कापसाच्या भावात सुधारणा झाली। आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये चढ उतार सुरू आहे, मात्र कापसाच्या प्रत्यक्ष खरेदी दरातील सुधारणा कायम होती। देशातील बाजारात कापसाचे भाव मागील 2 आठवड्यांमध्ये 500 ते 800 रुपयांनी वाढले आहेत। देशातील कापूस बाजारातील परिस्थिती आणखी सुधारण्याच्या बाजूने आहे, तरी काही कारणामुळे कापूस बाजारात चढ उतारही दिसू शकतात, असे अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला। निर्यातीसाठी मागणी वाढली। निर्यातीला जबरदस्त मागणी। भारताचा कापूस आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वात स्वस्त असल्याने आणि अमेरिकेतील कापसाची स्टॉक कमी झाल्याने भारतातून निर्यातीला अचानक मागणी आली। फेब्रुवारी महिन्यात निर्यातीसाठी दोनच आठवड्यात 4 लाख गाठी कापूस निर्यातीचे करार पार पडले। 2 वर्षानंतर एखाद्या महिन्यात एवढे करार झाले, तर मार्च महिन्यात निर्यातीसाठी 3 लाख गाठींची करार फेब्रुवारीत झाल्याचे निर्यातीदाराने सांगितले। आतापर्यंत देशात 14 लाख गाठी कापूस निर्यात होईल असा अंदाज होता, पण आता भारत 20 लाख गाठी कापूस निर्यात करेल, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अध्यक्ष अतुल गनात्रा यांनी सांगितले। तर काहींच्या मते निर्यात 25 लाखांचा टप्पाही गाठू शकते। तर अशाच